नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकही प्रश्न स्किप करायचा नाहीये, लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 29 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय नृत्य दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 29 एप्रिलला. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन दरवर्षी 29 एप्रिलला जगभरात साजरा करतात. हा दिवस जीन जॉर्जेस नोव्हेर यांच्या जन्मदिनी साजरा करतात. त्यांना आधुनिक बॅलेचे जनक म्हणतात. डान्सचा प्रकार आहे हा. आणि 1982 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट म्हणजे ITIच्या डान्स कमिटीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिन सुरू केला आणि ITI ही युनेस्कोची मुख्य परफॉर्मिंग आर्ट भागीदारी संस्था देखील आहे. हा लक्षात ठेवा मुद्दा. आणि हेतू आहे नृत्य कला सर्वांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांना ती सुलभ व्हावी असा आहे. आणि आंतरराष्ट्रीय नृत्य दिन एकूणच जागतिक ऐक्य आणि एकोप्याचा संदेश नृत्याद्वारे देतो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. भारतातील पहिले अधिकृत फॉर्म्युला 1 सिम रेसिंग चॅम्पियनशिप कोणत्या नावाने सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026. ठीक आहे, नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारतानं पहिलं अधिकृत फॉर्म्युला 1 सिम रेसिंग चॅम्पियनशिप म्हणजेच F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 सुरू केलं. हा उपक्रम 28 एप्रिल 2026 रोजी चर्चेत आला. फॉर्म्युला 1 आणि मुंबई फाल्कन रेसिंग लिमिटेड यांनी मिळून स्पर्धेची घोषणा केली आणि मुंबई फाल्कन रेसिंग लिमिटेडकडे ही स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकृत अधिकार आहे. मुख्य उद्देश आहे ई स्पोर्ट्स आणि प्रोफेशनल मोटर स्पोर्ट्स यांना एकत्र आणणं. शेवटचा फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स भारतात 2013 साली बुध इंटरनॅशनल सर्किट ग्रँड नोईडा येथे झाला होता. आणि ई स्पोर्ट्सला प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्ट 2025 मुळे भारतात मान्यता मिळालेली आहे. पुढील प्रश्न तिसरा. महाचतुर AI चॅटबॉट चे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाचतुर AI चॅटबॉटचे लोकार्पण 27 एप्रिल 2026 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. आणि महाचतुर AI हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन या गोष्टींवरती केंद्रित आहे. या उपक्रमाचं विकास कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने केलेलं आहे. हे देशातलं पहिलंच राज्य सरकारने सुरू केलेलं एक AI चॅटबॉट आहे, म्हणजे पहिल्यांदाच होत आहे असा उपक्रम. आणि या प्रकल्पात राईट वॉक फाउंडेशन ही भागीदारी संस्था आहे. युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि व्हॉट्सॲपवरती हे चॅटबॉट सुलभपणे उपलब्ध देखील असणार आहे. हा उपक्रम NAPS राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन आणि MAPS म्हणजे महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन यांच्याशी जोडलेलं आहे. पुढील प्रश्न चौथा. सन फार्मा अमेरिकेतील कोणत्या कंपनीला विकत घेणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑर्गनॉन अँड कंपनी असं त्या कंपनीचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट पहा त्या प्रश्नाचे.
27 एप्रिल 2026 रोजी सन फार्माने ऑर्गनॉन अँड कंपनी खरेदी करण्याचं जाहीर केलंय. सन फार्मा भारतातील मोठी औषध कंपनी आहे आणि ऑर्गनॉन अँड कंपनी अमेरिकेतील फार्मा कंपनी असून हा व्यवहार अमेरिकेतील कंपनी ताब्यात घेण्याचा आहे. सन फार्मा ऑर्गनॉन अँड कंपनीला 11.75 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 90,000 कोटी मध्ये विकत घेणार आहे असा व्यवहार आहे आणि मुख्य लक्ष वुमन्स हेल्थ क्षेत्रात सन फार्माला बळकटी द्यायची आहे आणि बायोसिमिलर्स क्षेत्रामध्ये कंपनीला विस्तार करायचा आहे असं लक्ष आहे या कंपनीचं. आणि ऑर्गनॉन अँड कंपनी महिला आरोग्यात विशेष काम करत आहे आणि बायोसिमिलर्स म्हणजे मूळ जैविक औषधांसारखी औषधं. ठीक आहे. पुढील प्रश्न 5वा. आशियातील पहिले युनेस्को चेअर ऑन जेंडर इन्क्ल्युजन अँड स्किल डेव्हलपमेंट कोणत्या विद्यापीठाने सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिम्बॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी SSPU पुणे यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 28 एप्रिल 2026 रोजी पुण्यातील सिम्बॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी आशियातील पहिलं युनेस्को जेंडर चेअर सुरू केलेलं आहे आणि या चेअरचं पूर्ण नाव युनेस्को चेअर ऑन जेंडर इन्क्ल्युजन अँड स्किल डेव्हलपमेंट असा आहे. हा उपक्रम वुमन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क या आंतरराष्ट्रीय परिषदेत जाहीर झाला, जी युनेस्कोच्या सहकार्याने आयोजित केलेली होती. उद्घाटन जयंत चौधरी यांनी केलं, जे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आहेत आणि शिक्षण राज्यमंत्री देखील आहेत. मुख्य उद्देश आहे जेंडर इक्वॅलिटी वाढवणं आणि महिलांसाठी, खास करून वंचित मुलींसाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उभारणं. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. 2026च्या लंडन मॅरेथॉनमध्ये 2 तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला धावपटू कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सबॅस्टियन सावे असं त्याचं नाव आहे. एक मिनिट. महत्वाचे पॉइंट पहा. 26 एप्रिल 2026ला लंडन मॅरेथॉनमध्ये सबॅस्टियन सावेने धमाकेदार कामगिरी केली. सबॅस्टियन सावे केनियाचा धावपटू आहे, ज्याने मॅरेथॉन 42.19 किलोमीटर म्हणजेच 26.2 मैल अंतर पूर्ण करून केलेली आहे आणि सावेने हे अंतर 1 तास 59 मिनिट आणि 30 सेकंदांमध्ये पार केले. स्पर्धात्मक शर्यतीमध्ये 2 तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारा तो पहिलाच धावपटू त्यामुळे ठरलेला आहे. ही कामगिरी लंडन, युनायटेड किंगडम मध्ये झाली. सावेने यावेळी जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि मॅरेथॉन म्हणजे लांब पल्ल्याची धावण्याची स्पर्धा, म्हणजे 42.19 किलोमीटर हे प्रमाणित अंतर असतं याचं आणि त्याचं नाव आता मॅरेथॉनच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलेलं आहे. आणि 26-27 एप्रिल 2026च्या बातम्यांमध्ये सावेच्या विक्रमांची विशेष चर्चा देखील होती. पुढील प्रश्न 7वा. SIPRI च्या 2025च्या अहवालानुसार भारताचा संरक्षण खर्चाच्या बाबतीत जगात कितवा क्रमांक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला 5वा क्रमांक आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 28 एप्रिल 2026च्या SIPRच्या अहवालात भारत जगातील 5वा सर्वात जास्त संरक्षण खर्च करणारा देश म्हणून समोर आला. भारताने 2025 मध्ये 92.1 अब्ज डॉलर्स खर्च करत जागतिक संरक्षण खर्चामध्ये 3.2% वाटा घेतलेला आहे आणि भारताच्या पुढे अमेरिका, चीन, रशिया आणि जर्मनी हे आहेत. म्हणजे आपला क्रमांक 5वा आहे आणि हे क्रमांक लक्षात ठेवा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रमांकावरती कोण आहेत? गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताच्या संरक्षण खर्चामध्ये 8.9% वाढ झाली आहे. ही वाढ सैन्यांची तयारी आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी झालेली आहे, खास करून ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या आपत्कालीन खरेदीमुळे. ठीक आहे. भारत हवाई शक्ती आणि प्रगत युद्ध क्षमता वाढवत आहे.
आणि केंद्र सरकारने 2026-27 साठी संरक्षण खर्चासाठी 7.85 लाख कोटी राखीव ठेवलेले आहेत आधीच. ठीक आहे, पुढील प्रश्न 8वा. सान्या 2026 मध्ये भारताने महिला बीच कबड्डीत सलग कितवे विजेतेपद जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6व्यांदा आपण सलग विजय मिळवलेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 27 एप्रिल रोजी महिला बीच कबड्डीमध्ये सलग 6वे विजेतेपद पटकावले. सान्या चीनमध्ये ही स्पर्धा झाली आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला 47-31 सहज हरवलेलं आहे. आणि भारताने स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाहीये, म्हणजेच त्यांनी सुरुवातीपासूनच डॉमिनन्स दाखवला होता आपल्या टीमने. आणि आशियाई बीच गेम्समध्ये भारताला 10 वर्षानंतर सुवर्ण पदक यामुळे मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि श्रीलंकेने म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. थोडक्यात श्रीलंकेने पहिल्यांदा महिला बीच कबड्डीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांनी रौप्य पदक मिळवले. आणि नेपाळ आणि बांगलादेशने संयुक्तपणे कांस्य पदक पटकावलं या स्पर्धेमध्ये. ठीक आहे, पुढील प्रश्न 9वा. 2026च्या अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पी साईनाथ यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. 28 एप्रिल 2026ला अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार जाहीर झाले. हा पुरस्कार ज्येष्ठ संपादक पी साईनाथ यांना मिळालेला आहे. आणि मोहन मास्कर पुरस्कार स्मृती पुरस्कार मुंबई तकचे पत्रकार अभिजित कारंडे यांना मिळालेला आहे. दोन्ही पुरस्कार लक्षात ठेवा. कोल्हापूरमध्ये हे दोन्ही पुरस्कार जाहीर झाले. अनंत दीक्षित स्मृती पुरस्काराची रक्कम 25,000 आणि जीवनगौरव दिले जाते. आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्काराची रक्कम 11,000 आणि गौरवचिन्ह अशी असते. पुरस्कार वितरण 6 मे 2026 रोजी कोल्हापूरमध्ये होणार आहे. पुढील प्रश्न 10वा. चीनच्या स्पेशल एनॉव फॉर क्लायमेट चेंज म्हणून कोण सहभागी होणार आहेत चीनच्या वतीने? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लियू झेनमिन असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. अठ्ठावीस एप्रिल 2026ला भारत आणि चीनने नवी दिल्लीमध्ये जागतिक हवामान अजेंड्यावरती चर्चा केली. आणि भारतातून सीबी जॉर्ज आणि या बैठकीत सहभागी झाले होते. आणि चीनच्या वतीने लियू झेनमिन सहभागी झालेले होते. दोन्ही देशांनी UNFCCC फ्रेमवर्क अंतर्गत हवामान बदलावरती विचारांची देवाणघेवाण केली या दरम्यान. आणि बहुपक्षीय हवामान प्रक्रियेमध्ये पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये भारताचा सहभाग ठळक राहिलेला आहे. त्यामुळे पुढील प्रश्न 11वा. भारत 2038च्या आशियाई खेळांचे आयोजन कोणत्या शहरात करण्यासाठी बोली लावत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदाबादमध्ये. 2038चे आशियाई गेम भारतात होणार आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. आणि शहराचं विचारलं तर आपण अहमदाबादसाठी प्रयत्न करत आहोत असा प्रश्न. ठीक आहे, याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 2038च्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यासाठी अधिकृत बोली लावायचं ठरवलं आहे. आणि या स्पर्धेसाठी अहमदाबाद, गुजरात हे शहर प्रमुख दावेदार म्हणून निवडलं गेलेलं आहे. आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने या बाबतीमध्ये आपली इच्छा ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाकडे मांडलेली आहे. आणि 2038च्या आशियाई खेळ आयोजनासाठी भारत मोठ्या तयारीने पुढे आलेला आहे. आणि अहमदाबादला स्पर्धा यजमानपद मिळण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे. आणि ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया ही संस्था या महत्त्वाच्या स्पर्धेचं आयोजन करत असते. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या मराठी चित्रपटापैकी एक कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जीव
द क्रिएचर असं त्या मूवीचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जीव द क्रिएचर आणि एप्रिल मे 99 हे 2 चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडले गेले. या दोन्ही चित्रपटांना फिल्म मार्केट सेक्शनमध्ये स्थान मिळालेलं आहे. दोन्ही चित्रपट लक्षात ठेवा. फ्रान्समध्ये दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवाचा काळ 12 मे ते 23 मे 2026 असणार आहे. जीव द क्रिएचरचे दिग्दर्शक रवींद्र जाधव यांनी केलेलं आहे आणि जीव द क्रिएचरमधून महाराष्ट्रातील कोकणी आदिवासी समाजाच्या पारंपरिक आणि रूढी उलगडलेल्या आहेत. साधारण ही थीम आहे. आणि एप्रिल मे 99 मध्ये मैत्री, प्रेमाचा आरंभ, आत्मशोध आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आठवणी फुलवलेल्या आहेत असे ह्या मूवीची थीम आहे. लक्षात ठेवा. तर आजचे आपले 29 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.